सोशल मीडियामुळं तरुण पिढीला लवकर श्रीमंत व्हायचं आहे. बरं ठीक आहे, उशीर पण झाला आहे काय लोकांना. पण काय फरक पडतो आहे? जग दुनिया पुढं निघून गेली म्हणजे काय? तुम्ही आयुष्य संपवलं म्हणजे संपलं सगळं. पर्याय हा सुसाईड करून आत्महत्या करून नाही निघत मित्रांनो. त्याला तुम्हाला सामोरं जावंच लागणार आहे. आणि ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतेच, की एक वेळ त्याला आहे ना, असं वाटतं की सगळं संपलं. पण तसं नाही ना, सगळं संपून नाही चालत. तुम्हाला हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये तुम्हाला वाईट वागलंच पाहिजे. होतं काय माहीत आहे का आजकालच्या तरुण पिढीचं, की समाजाकडून त्यांना त्या अपेक्षा असतात ज्या त्यांच्या पूर्ण नाही होत. त्यांना वाटतं की आपण कोणाचं वाईट नाही केलं, कधी कोणाची चोरी नाही केली, लवाडी नाही केली, सगळ्यासोबत इमानदारीने राहिलो. माझ्याच बाबतीत का घडलं? तर मित्रांनो, तुम्ही कशाला एवढं चांगले वागताय? जसा काळ बदलला तसं बदला ना तुम्ही पण. वेळेनुसार बदला. आजकाल जेवढी लोकं मेलीत ना कमी वयात, ही सगळी चांगली लोकंच मेलीत. वाईट लोकांचा तुम्ही किती विचार करा. किती लोकं असे आहेत की बेवडे दारू पिऊन घराला त्रास, गावाला त्रास देतात. पूर्ण गाव देवापाशी जाऊन बसतं की याला अगोदर उचल. किती लोकं चोऱ्या-माऱ्या करून श्रीमंत झालेत आजकाल. तुम्ही किती त्यांचं वाईट चिता, ते नाही मानणार. कारण देवाला चांगली लोकं आवडतात. त्यामुळं थोडंसं तुम्ही पण काळानुसार बदलायला शिका आणि ह्या दुनियेतून बाहेर या. हे सोशल मीडियामुळं काय होतं आहे, आजकाल लोकं 10 दिवसात, 15 दिवसात, 6 महिन्यात जसे श्रीमंत झालेली स्टोऱ्या वगैरे टाकतात ना, त्यामुळं आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की हे सगळे श्रीमंत होत आहेत, तर आपण काय नाही होत. आपल्यामध्ये काय कमी आहे की आपण कुठं थांबलो आहे. पण तसं नाही ना मित्रांनो. देव प्रत्येकाला अशी संधी थोडीच देतो. बरेच लोकं म्हणतात ते श्रम, लगन, आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. प्रत्येकाने जर ह्या गोष्टी 4 पाळल्या ना, सगळेच अंबानी असते भारतात. सगळ्यांचं नशीब सारखं नसतं. त्यामुळे ह्या जगाला पुढं निघून जायचं आहे ना, जाऊ द्या. पण तुम्ही तुमचं जीवन थांबवू नका. आणि खरंच जर डिप्रेशन वाटत असेल, तर ती जागा, ते तुमचे सोबतचे कोण नातेवाईक, ते सगळे सोडा. ते एरिया सोडा. काही दिवसासाठी गायब व्हा. बाहेर जा. काम करा वाटेल ते. पहिली गोष्ट लाज सोडा. कारण ही एक आपल्या जीवनाला लागलेला कलंक आहे. लाज. प्रत्येकाला असं वाटतं की मी कोण होतो, आमच्या अगोदरचे कोण होते, पूर्वज, आपलं आडनाव काय. अरे या दुनियातून बाहेर या. काळ बदलला. पूर्वीचे लोक आपले पूर्वज घोड्यावर फिरत होते, म्हणून तुम्ही आता घोडेच घेऊन फिरणार का आता पण कारच्या जमान्यात? अरे थोडंसं काळानुसार बदलायला शिका. एवढी वाईट लोक जर ह्या जगात जगू शकतायत, तर तुमच्या आमच्यासारखी इमानदार लोक काय नाही जगू शकत? आणि पहिला प्रश्न तर आर्थिक आहे. आजची पिढी म्हणजे सुसाईड करण्याचं एक मेन कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती आहे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या आल्या. अगोदरची लोक म्हणजे धोका मिळाला तर सुसाईड करायची. पण आत्ताची लोक डिप्रेशनमध्ये जाऊन, व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःचं जीवन संपवत आहेत. त्यामुळे पहिला प्रश्न आर्थिक सोडवा. ज्याचं आत्ता शिक्षण झालेलं आहे किंवा कॉलेज वगैरे, त्यांनी पहिला प्रश्न तर आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा केला पाहिजे. कारण जीवन खूप मोठं आहे आणि परिस्थितीशी तुम्ही झगडत राहिल्यास तर आयुष्य असं संपून जाईल. पहिला हा प्रश्न सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर वाईट वेळ आली, जीवनात खचून जातं, बिझनेस लॉसमध्ये जातो, शेती साथ नाही देत, सरकार आपल्याला भाव नाही देत, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण याच्यामधून हा पर्याय नाही निघत. परिस्थितीला सामोरे जावंच लागणार आहे प्रत्येकाला. प्रत्येकाच्या जीवनात एक वेळ अशी येते की सुसाईड करायची इच्छा होतेच. होते म्हणजे होते. असं वाटतं की सगळं संपलं. पण जर तो पिरियड जर तुम्ही पुढं ढकलला ना, तुमच्यासारखा कोणीच नाही. म्हणजे तुमच्यासारखा कोणीच नाही बनणार. कारण तुम्ही स्वतःला प्राऊड फील करणार की म्हणजे काय वेळ होती की मी एक टायमिंगला माझं जीवन संपवणार होतो आणि आज इथं आहे. आणि असं वाटेल की तुम्हाला यार बरं झालं त्या दिवशी आपण तो निर्णय नाही घेतला, म्हणून आज आपण जिवंत आहे. असं प्रत्येकाला होतं. त्यामुळं वाईट काळ, वाईट वेळ जाण्याची वाट बघा. शांत राहा. आणि सगळा खेळ माइंडसेटचा आहे.
तुम्ही जेवढा विचार कराल, एकटे बसाल, तेवढं डिप्रेशनमध्ये जाल. त्यापेक्षा जीवनात आहे ना 4 मित्र पण कमवले पाहिजेत, की ज्यांना आपण सगळी रिअल परिस्थिती सांगू शकू. आणि असं काही नसतं की तुम्हाला सगळेच धोका देतील. जे जवळचे असतात ना ते पण वाईट काळात मदत करतात. आज बरेच लोक आहे ना, पैसे जरी नसले तरी मित्रांनी मदत केली म्हणून ती वाईट वेळ निघून गेली. त्यामुळे 4 लोक कमवायला पण शिका. तुमच्याकडे 4 पैसे आले की तुम्ही जे उत्मात करता ना, त्यामुळे तुमच्या वाईट काळात पण मदत पण नाही करत तुम्हाला. अशी परिस्थिती. ठीक आहे, असो. काळजी घ्या.